तर लिंबू असं पिळून घ्यायचा. भारी. तुम्ही पण येवा आज माझ्यासोबत जेव. नमस्कार सगळ्यांका, कसे असाय? बरे असाय मा? तर आज मी बनवतले भरलेलो बांगडो फ्राय. तर हे बघा, यो आपल्याकडे बांगडो हा मस्तपैकी मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलो असाय. तर आता मी एका काय काय लावतले आणि कसं फ्राय करतले तो बघूया आपण. चला. तर ना पहिला आपण ना मीठ लावून घेऊया. बघा असं खाऊन घेते. मस्तपैकी आपलं बघा मासो दिसता. तर मी एका मीठ लावून घेतलंय आणि त्याच्यानंतर आपण लावूया आला लसूण. आला लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट. पहिल्यांदा बांगडो बनवतला त्याच्यामुळे म्हणजे भरलेलो बांगडो त्याच्यामुळे माका पण माहित नाही कसं जातलो तो, पण म्हटलं ट्राय करूया. तर त्याच्यानंतर आपण लावून घेऊया चिंचेचं पाणी. या चिंचेचं पाणी म्हणजे तुम्ही याच्याऐवजी लिंबू पण लावू शकताय. तर आता आपण ना माशाचा मसाला घालून घेऊया. बस झालो. या सगळ्यांना आपण एकत्र असं लावून घ्यायचं असलो. मी तरी व्हिडिओ बघून असं मला वाटलं की मासो खाऊ सारखं, म्हटलं तर ट्राय करूया आपण पण कसं लागतं. तो इकडे असा खोबरा आम्ही नारळ किसून घेतलंय, कोथिंबीर, मिरची, आला लसूण पेस्ट ह्या सगळं आपण मिक्सरला लावूया किंवा तुम्ही पाट्यावर पण वाटू शकताय, पण माझ्याकडे नाही तो. तर त्याच्यानंतर आम्ही भाजतले आता जाते मिक्सरला लावू. आणि मस्तपैकी मिक्सरला लावून घेतलंय आणि ह्याच्यानंतर मिक्सरला लावून घेतल्याच्या नंतर आपण आता या भाजून घेऊया, तेलात परतून घेऊया आणि ह्याच्यात बांगड्या माशात भरूया. तर असं आपण तेल घालून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपला जो खोबरा, मिरची वगैरे सगळं ते भाजून घ्यायचं. तर लिंबू असं पिळून घ्यायचा आणि परतून घ्यायचा मस्तपैकी तेलात. या तेलात घेतल्याच्या नंतर ना अजून टेस्ट बरी येतात. दुसरं पण असंच हे करून घ्यायचं. एका मासे ना मोठे होई, बांगडे मासे मोठे गाव नका. बघा असं मी भरून घेतलंय. कट कर फक्त. हा ब्लॅक भरलेलो पण एका साइड एक ग्रेव्ही लागत नाही तुझी. या साईडने आपलं असं घालून आता मी तिथे ग्रेव्ही लावून घेते.
मी म्हटलं आज काहीतरी नवीन बनवूया. मासे मी रोजच आणतोय आणि जसे रोज बनवते आगळ नाही तर चिंच वगैरे लावून, तर आज म्हटलं आपण भरलेलं बांगडं करूया. असं एकदम नवीन जसं हॉटेलमध्ये बनवतात तसं. तर वासन तर मी कधी खाऊ असा मला झालेला हा. तर वरण आपण तिकडे फिरून करूया. वास तरी एक नंबर गेलो आज. कधी खाऊ असं झालेलं असं एकदम तयार झालेलो आहे. आता मी ना तो भांड्यात काढून घेतोय आणि कसं झालो ही पण मी तुमका त्याची टेस्ट सांगतोय. तर आता मी काढून घेतोय. मस्तपैकी आतमधला जा हा आता तसाच्या तसाच हा. काढताना जरा मीठ काढू घेऊ कारण मोठं होणार जरासं त्याच्यामुळे. बघा पहिल्यांदा भरलेलं बांगडं केलंय. आता तरी तसं तो कारण मी काय रवू लावूक नव्हतंय. लावतात की नाही काय माहिती. तर आता आतमधला जा खोबरा भरला आता तशाच्या तशाच हा. पण जा मी बाहेर लावलंय ना त्या गेला सगळा. तर आता मी टेस्ट केल्याच्या नंतरच समजला कसं झालो आता त्या वेळानंतर. कारण मासं कसं टेस्ट झालं हे मी तुम्हाला सांगतलंय ना. भेटूया आपण थोड्या नंतर. तर हे बघा ह्यो असा मासो मस्तपैकी आपलं फ्राय झालेलो हा. आता मी तुमका ना टेस्ट करून सांगते की तो कसं झालो हा. तर मी एक असं एक बाईट घेते त्याच्यातलं आणि मी तुमका टेस्ट करून सांगते. हे बघा असं भारी झालेलो हा. वाव पहिल्यांदा मी असं मासं खाल्लं आणि मला इतकं आवडलं. आता मी नेक्स्ट टाइम फ्राय करताना बांगडो ना भरलेलंच करतलं. मस्त झालं आवडलं भारी. तुम्ही पण येवा आज माझ्यासोबत जेव. बहीण तर जेवत होता बाजू. तर आता मस्तपैकी मी जेवतोय. तुम्ही पण ट्राय करा मासं. व्हिडिओ आवडला असत भरलेल्या बांगड्याचा तो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. थँक्यू. बाय बाय.